तर केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी हिंदू धर्माचे धर्मगुरू शंकराचार्य यांना थेट आव्हान दिल्यानंतर पुण्यामध्ये राणेंविरोधात आंदोलन करण्यात आलं। पुण्यातील झाशीची राणी चौकामध्ये निषेध आंदोलन करण्यात आलं आहे। तर छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा शंकराचार्यांविषयी केलेल्या वक्तव्याविरोधात काँग्रेसनं आंदोलन केलं। काँग्रेसनं छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकामध्ये राणेंविरोधात आंदोलन केलं आहे। तर छत्रपती संभाजीनगरमध्ये आक्रमक झालेले कार्यकर्ते पाहायला मिळालेले आहेत। छत्रपती संभाजीनगर असेल किंवा पुणे या ठिकाणी नारायण राणे यांनी जे वक्तव्य केलेलं होतं शंकराचार्यांविषयी त्या विरोधात काँग्रेस आक्रमक झाली। त्यांच्याकडून आंदोलन करण्यात आलं आहे। तिकडची ही दृश्य आपण बघू शकता। तर छत्रपती संभाजीनगरमध्ये आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधलेला आहे आपले प्रतिनिधी सचिन बडे यांनी। छत्रपती संभाजीनगरामध्ये भाजपचे वरिष्ठ नेते नारायण राणे यांच्या विरोधामध्ये जोरदार आंदोलन केलं जातंय। निषेध व्यक्त केला जातोय। शंकराचार्य यांच्या संबंधात केलेल्या वक्तव्यानंतर विधानानंतर काँग्रेस आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। शेकडोंच्या संख्येमध्ये छत्रपती संभाजीनगरातील मुख्य क्रांती चौक जे आहे त्या ठिकाणी महिला असतील, पुरुष असतील, कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील एकत्रित आलेले आहेत आणि जोरदार घोषणाबाजी केली जाते आणि ज्या प्रकारे जे काही वादग्रस्त विधान केलेलं आहे त्यामुळे ही आक्रमक त्या ठिकाणी पाहायला मिळते। आपल्यासोबत काही पदाधिकारी आहेत, त्यांच्याशी संवाद साधूयात। काय सांगाल, या ठिकाणी आक्रमक झालेला आहात, घोषणाबाजी केली जाते आणि असं त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते, काय कारण नेमकं? सगळ्यात अगोदर या कोंबडी चोर व 1.5 फूट या नारायण राणेचा मी शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे जाहीर निषेध करतो। आणि नारायण राणे हे आणि त्याचा मुलगा या महाराष्ट्रामध्ये जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करू लागले। आचार्याबद्दल, मराठा समाजाबद्दल हे गैरवर्तन करू लागले आहे, म्हणून आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो। आणि नरेंद्र मोदींनी यांनी त्यांना ताबडतोब या केंद्रीय मंत्रिमंडळातून बडतर्फ करण्यात यावं असं आमची काँग्रेसची मागणी आहे। बडतर्फ करण्यात यावं अशी मागणी केली जाते। आपण या ठिकाणी पाहताय आक्रमकता वाढत चाललेली आहे, पदाधिकाऱ्यांची संख्या देखील या ठिकाणी मोठ्या संख्येमध्ये आहे आणि एकत्रित येऊन या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी केली जाते, राजीनाम्याची मागणी केली जाते। राजीनामा जर दिला नाही तर आंदोलन तीव्र स्वरूपाची केली जातील असा इशारा जो आहे त्या ठिकाणी दिलेला आहे। त्यामुळे या ठिकाणी काँग्रेसची आक्रमकता जी आहे ती पाहायला मिळते आणि काँग्रेसने जे आहे ते राजीनाम्याची मागणी जी आहे ती नारायण राणे यांच्या केलेली आहे। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।